यानंतर क्रम ओळखणे या घटका अंतर्गत आज आपण पाहणार आहोत चुकीचे पद ओळखणे। तर हे चुकीचे पद ओळखत असताना याच्यामध्ये जे प्रश्न असतात याच्यामध्ये संख्या मालिका आपल्याला काय केलेली असते, दिलेली असते आणि या संख्या मालिकेतील चुकीचं पद आपल्याला ओळखायचं असतं। याचा एक विशिष्ट क्रम आपल्याला काय केलेला असतो, या संख्यामालेचा दिलेला असतो। परंतु या मालिकेमध्ये एखादी संख्या, एक संख्या अशी असते की त्या मालिकेशी, ही जी मालिका दिलेली आहे या मालिकेशी कशी असते, विसंगत असते। मग ही विसंगत संख्या आपल्याला काय करायची असते, ओळखायची असते। म्हणजेच हा संख्या मालिका जो क्रम पूर्ण करते ती संख्या तो विशिष्ट क्रम पूर्ण करू शकत नाही, त्या संख्येला चुकीचे पद असं म्हटलं जातं। आणि हा चुकीचं पद अचूकपणे ओळखून त्याचा वर्तुळ आपल्याला अचूकपणे काय करायचे असते, रंगवायचे असते। महत्वाचे क्रम ओळखणे याच्यामध्ये पाठीमागे आपण संख्या मालिका जो हा घटक पाहिला होता, या संख्या मालिका जो हा घटक पाहिला, या संख्या मालिकेतील जे बाबी, महत्वपूर्ण बाबी आपण पाहिल्या त्याच बाबी याही घटकाला लागू पडतात। त्याच्यावर आपण थोडस ओझरत त्याचा आढावा घेऊया। यामध्ये संख्यांचं निरीक्षण अचूक आपण काय करायचं आहे। मग हे निरीक्षण करत असताना एकाच क्रमवार प्रकारात संख्या आहेत का पाहायचं। वर्ग संख्या असतील, घन संख्या, मूळ संख्या, किंवा याच्या लगतच्या संख्या आहेत का, काय करायचं आपण पाहायचं आहे। त्याचबरोबर लगतच्या संख्येतील फरक, लगतच्या संख्येतील फरक आपण काय करायचा आहे, काढावयाचा आहे। आणि फरक काढल्यानंतर तो फरक एकसारखा आहे का, एकसारखा आहे का, क्रमाने वाढत जातो का, किंवा तोच फरक क्रमाने कमी होत जातो का। या बाबी पाहणं गरजेचं असतं। फरक मूळ संख्या, वर्ग संख्या, मूळ संख्या, वर्ग संख्या किंवा घन संख्या आहे का, हे पण पाहणं गरजेचं आहे। फरक हा क्रमवार समसंख्या, समसंख्या, विषम संख्या आहे का, हे पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर संख्यामधील अंकांची बेरीज, संख्यामध्ये जे अंक दिलेले आहेत या अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, या वजाबाकीमध्ये, बेरजेमध्ये, गुणाकारामध्ये ठराविक अंक मिळवून कमी करून
संख्या तयार झाली आहे का हे पाहणं गरजेचं आहे. पहिली संख्या अधिक दुसरी संख्या, दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या तयार झाली आहे का हे पण आपल्याला काय करावे लागते, पाहावे लागते. ह्या शक्यता गुणाकाराच्या बाबतीत अशाच पद्धतीने असू शकतात. तशीच दुसरी संख्या अधिक तिसरी संख्या बरोबर चौथी संख्या तयार झाली आहे का हे पण आपल्याला काय करायचं आहे, या घटकामध्ये पाहायचं आहे. संख्या असतात, या संख्या निमपट आहे का, दुप्पट आहे का, तिप्पट आहे का, होत गेली का हे पाहणं गरजेचं असतं. संख्या आहे, या संख्येतील शतक, दशक आणि एकक यांची जी स्थानं आहेत, या स्थानातील अंकांचा क्रम आपण काय करायचा आहे, तपासायचा आहे. एखाद्या संख्येतील अंकांची बेरीज गुणाकार करून नवीन मालिका तयार झाली का ती पाहायची आहे. त्याचबरोबर अपूर्णांक जर असेल तर या अंश व छेद यांची तुलना आपल्याला काय करायची आहे. तुलना करून त्यांच्यातील गणित संबंध आपण काय करायचा आहे, शोधायचा आहे. जे मालिकेतील संख्या दिलेल्या आहेत, या संख्या एकाच पाड्यातील आहेत का हे पण काय करायचंय, आपण पाहायचं आहे. अशा पद्धतीने चुकीचे पद ओळखण्यासाठी या सर्व गोष्टी आपण ज्या पद्धतीने संख्या मालिका या घटकाला केलेल्या होत्या, त्याच पद्धतीने या चुकीचे पद ओळखण्याला पण या सर्व गोष्टी काय होतात, लागू पडतात. आणि यानुसार आपण उदाहरणे सोडवायची आहे. आता याची उदाहरणे कशा पद्धतीची आपल्याला असतात हे आता आपण प्रत्यक्ष पाहूया. हा प्रश्न असा आहे, खालील संख्यामालेतील चुकीचे पद ओळखा. आणि ही संख्यामाला दिलेली आहे 11, 15, 17, 19, 23 आणि 29. तर या संख्या कशा आहेत हे आपण पाहणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे, क्रमवार संख्या दिल्या, या मूळ संख्या दिल्या चढत्या पद्धतीने, चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत. मग आता 11 नंतर ची मूळ संख्या कोणती आहे, 13. इथं 13 न देता काय केलेलं आहे, 15 दिलेलं आहे. मग 13 नंतरची मूळ संख्या 17, नंतरची 19, नंतरची 23, नंतरची 29. हा क्रम बरोबर आहे, परंतु इथं क्रम चुकलेला आहे. 15च्या ऐवजी 13 या ठिकाणी पाहिजे होतं, 13 या ठिकाणी नाही. म्हणून या संख्येत मालेतील 15 ही संख्या हे चुकीचं पद आहे. अशा पद्धतीने प्रश्न यामधील आपण काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. यानंतर बघा, ही संख्या मला त्यांनी दिलेली आहे असा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सोडवत असताना बघा, ह्या आपण हे जे सगळे याच्यावर प्रश्न सोडवण्याच्या महत्वपूर्ण बाबी पाहिल्या, या महत्वपूर्ण बाबी यापैकी कोणती बाब हा प्रश्न सोडवण्यासाठी लागू पडते हे आपण काय करायचं आहे, शोधायचं आहे. आणि मग आपले प्रश्न हे अचूकपणे काय होणार आहेत, सुटणार आहेत. अचूक उत्तरापर्यंत आपल्याला घेऊन जाणाऱ्या या वरील सर्व काय आहेत, बाजू आहेत. तर आता हे पहा, हे उदाहरण सोडवत असताना 34, 51, 68, 102 ह्या सर्व 17च्या पाड्यातील संख्या आहेत. 91 ही संख्या
17च्या पाढ्यामध्ये नाही. म्हणून या संख्यामालेतील 91 हे चुकीचे पद आहे. हे प्रश्न सोडवताना मी परत तुम्हाला सांगतो की या वरील सर्व बाबी जर आपण या सर्व बाबी काटेकोरपणे तपासल्या, प्रश्नांच्या अनुषंगाने तपासल्या, तर या घटकावरील प्रश्न आपले चुकणारच नाहीत. अगदी परफेक्ट उत्तरापर्यंत आपल्याला या गोष्टी काय करणार आहेत, घेऊन जाणार आहेत. अशा पद्धतीने या घटकावरील प्रश्न आपण अचूकपणे सोडवायचे आहेत.